नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आपल्या मराठी वर्षाचं नवीन वर्ष आता गुढीपाडव्याला सुरुवात होत आहे. त्या नवीन वर्षाची सुरुवात आपल्या ह्या छान अशा रांगोळीने आपण करूयात. त्यासाठी मी छान आणि सुंदर अशी गुढीची रांगोळी तुमच्यासाठी दाखवत आहे. तर बघू शकताय तुम्ही, आडवे 5 टिपके देऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण इंटरलॉक पद्धतीने 3 पर्यंत टिपके ओढून घ्यायचे. आता आपले टिपके ओढून तयार झालेले आहेत. सुरुवातीला आपण हे 2 टिपके एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्याला थोडासा तिरकस आकार देऊन घ्यायचा आणि एक रेष ओढून घ्यायची. त्या रेषेला आपल्याला आता एक कलश तयार करून घ्यायचा आहे. आपला कलश आता तयार झालेला आहे. तर आपण इथून काय करायचं आहे, अशी एक तिरकी रेष ओढून घ्यायची आहे. हे 3 टिपक्यांना जोडणार आहे. त्यानंतर अजून एक आपल्याला एक तिरकी रेष तयार करून घ्यायची आहे. ही आपली गुढीची काठी आता तयार झालेली आहे. त्यानंतर खाली आपण आता अशा पद्धतीने जोडून घेऊयात. त्यानंतर इथून आपण ही तिरकी रेष ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला हे गोल एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्या आतमध्ये आपल्याला एक छोटे छोटे असे गोल तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आतमध्ये आपल्याला असे साडीचे आकार तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर छोटे छोटे टिपके ओढून घेऊयात आतमध्ये. तर इथे दाखवल्याप्रमाणे आपण टिपके तयार करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला पानं तयार करून घ्यायचे आहेत. आता एक आपण स्वस्तिक तयार केलेलं आहे. त्यानंतर आपण आता इथं साखरेची माळ तयार करून घ्यायची. त्यासाठी आपण असे पांढरे डॉट तयार करून घ्यायचे. मोठ्याने असे त्याला प्लेन करून घेऊयात.
तर मैत्रिणींनी बघू शकता तुम्ही आपली गुढीची रांगोळी किती छान झालेली आहे. तर अशी सोपी रांगोळी तुम्हाला दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करत राहीन. माझा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.